शेवग्याची भाजी एकदा नक्कीच करून पहा। तर ही भाजी बनवण्यासाठी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या। त्यानंतर गॅस कडे वळूया। गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती अशा प्रकारचे एक स्टँड जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती शेवग्याच्या शेंगांचे असे मोठे मोठे थोडे तुकडे करून घेतले। गॅसवरती व्यवस्थित असे भाजले जातील त्यानुसार हे तुकडे करायचे आहे आणि भाजून घ्यायचे आहे। आता जाळीवरती जेवढ्याही शेंगा ह्या ठेवल्या जातील तेवढ्या ठेवायच्या आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून ह्या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। थोडं उंच जात आहे तर आपण जी रिंग असते गॅसवरची ती मी काढून घेतली आणि खालीच ही जाळी ठेवली म्हणजे शेंगा व्यवस्थित अशा भाजल्या जातात। एकाच बाजूने त्या शेंगा जळू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे त्या फिरवत घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे उलटपालट करून सगळ्या शेंगा एकसारख्या अशा भाजून घ्यायच्या आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का चुलीवरती स्वयंपाक करत असाल तर ह्या शेंगा विस्तवावरती सुद्धा तुम्ही भाजू शकता। अशा प्रकारे उलटपालट करून ह्या ज्या शेंगा आहे शेवग्याच्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहे। जास्तही जाळायच्या नाही। अशा भाजून झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि शेंगा खाली उतरून थोड्याशा गार होऊ द्यायच्या आहे। आता एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये ह्या शेंगा अशा प्रकारे ओपन करायच्या आहे आणि शेंगाच्या आतमध्ये असलेला गर एखादी स्पूनच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सगळ्या शेंगांच्या आतून गर काढून घेते। अगदी सहजच हा गर निघतो। आता शेंगांच्या आतून गर हा सगळा अशाच प्रकारे काढून घेतलेला आहे। आता हा जो गर आहे शेवग्याच्या शेंगांचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। तुम्ही एखादी खलबत्त्यामध्ये सुद्धा हा घेऊ शकता किंवा भांडे न भरवता अशा प्रकारे ताटामध्ये ठेचणीने हा गर मी असा ठेचून घेते। ह्या प्रकारे थोडासा असा ठेचून घेतला का ठेच्यासारखं हे झालेलं आहे। त्यानंतर ह्या गराची भाजी कशा प्रकारे करायची ते आपण पाहूया आणि भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पाव वाटी खोबऱ्याचा खीस, 1 वाटी कांदा आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं हे सगळं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे। कोथिंबीर असा देठा सकटच घेतलेला आहे, स्वच्छ धुवून आणि मग तो टाकलेला आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून असं हे वाटण झालेलं आहे। आता येऊ गॅसकडे। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई किंवा पातेलं ठेवायचं आहे। त्यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे तेल टाका। साधारण 1.5 पळी तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरे आणि जिरे असे थोडेसे फुलले, मस्त तडतडले तर त्यामध्ये हे जे वाटण आपण केलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे जे मसाले आहे ते परतून घ्यायचे आहे। साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घेतला। आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे। चवीनुसार मिरची पावडर तर 1 स्पून मिरची पावडर टाकली, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, तर किचन किंग गरम मसाला वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि आपल्या चवीनुसार वापरू शकतात किंवा गरम मसाला स्किप सुद्धा करू शकता। आता एवढे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचे आहे। गॅस कमी असला ना कमी गॅसवरती हे मसाले व्यवस्थित असे भाजले जातात आणि सोबतच भाजीला रंग सुद्धा छान लाल येतो। म्हणून मसाले भाजत असताना गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त मसाले हे भाजून घ्या। मिक्सरच्या भांड्याला असे थोडं वाटण चिटकलेलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंच पाणी टाकून हे पाणी सुद्धा या कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। आता सगळा मसाला हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर झाकण ठेवते आणि साधारण 2 मिनिटांसाठी हा मसाला अगदी गॅस कमी करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
मसाला हा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि तेल सुद्धा मसाल्याला सुटलेला आहे। त्यानंतर मसाला असा भाजून झाला का एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे। साधारण अर्धी वाटी टोमॅटोचे काप करायचे आहे आणि हा टमाटर मसाल्यामध्ये परतून घेऊ। टमाटर हा कच्चा आहे, त्यामुळे काही सेकंदसाठी टमाटर असा परतून घेतला आणि त्यानंतर जो शेवग्याच्या शेंगांचा गर आपण काढलेला होता ना, ठेचून घेतलेला, तो गर या मसाल्यामध्ये टाकायचा आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। टमाटो कच्चा आहे, टमाटो व्यवस्थित असा शिजावा त्यासाठी सगळं आपण हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण मिनिटभरासाठी असंच गॅस अगदी कमी करून राहू द्यायचं आहे। 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। टमाटो असा मऊ झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे, सोबतच मसाल्याला मस्त असा लाल रंग सुद्धा आलेला आहे। परतून घेते आणि परतून घेतल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला कितपत भाजी करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे, पण जास्तही पाणी टाकू नका। साधारण 1 ग्लास पाणी टाकलं गरम। असं गरम पाणी टाकलं ना भाजी अगदी पटकन होते आणि चवीला सुद्धा छान लागते, म्हणून थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा। मीठ टाकायचं आहे, साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि परतून घ्यायचं आहे। भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे। कमी गॅसवरती साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। अशी ही भाजी झालेली आहे। आता कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि असा वरतून थोडासा कोथिंबीर टाकते। काही सेकंदसाठी फक्त आता शिजून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही मस्त आलेला आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशा प्रकारची अगदी झटपट होते आणि मोजक्या साहित्यात बनवलेली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा। आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतात। चवीला अप्रतिम लागणारी भाजी आणि झटपट मोजक्या साहित्यात होणारी ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आता भाजी सुद्धा प्लेटमध्ये ही काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त जबरदस्त ही भाजी दिसत आहे। तेवढीच चवीला सुद्धा अप्रतिम ही भाजी लागते। थिकनेसही तुम्ही पाहू शकतात भाजीची। अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच करा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडेल। तर कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अगदी झटपट आपण ही शेवग्याच्या शेंगांची भाजी पाहूया। तर अशा थोड्याशा ह्या जाड शेंगा घ्यायच्या आहे, त्यानंतर शेंगा अशा प्रकारे आपल्याला कट करायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात अशा बोटांसारख्या ह्या जाड शेंगा आहेत। अशी शेंग कट केली ना साल सुद्धा निघते। अशाच प्रकारे ह्या शेंगा कट करून घेतलेल्या आहे। साधारण पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे। आता ह्या ज्या शेंगा आहे त्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर शिजवून घ्यायच्या आहे। पातेल्यामध्ये टाकलं, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। शेंगा जास्तही शिजवायच्या नाही, तर ही जी शेंगा आहे ना पूर्ण अशी आपल्याला मऊ करायची नाही, तर थोडीशी कडक राहू द्यायची आहे। आता शेंगा शिजलेल्या आहे, बाजूला ठेवते। भाजीची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमच असतो ना तितकं तेल टाकलं। आपल्या आवडीप्रमाणे तेल कमी अधिक करू शकता। तेल गरम झालं, पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडली का त्यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट टाकली, साधारण अर्धा चमचा, थोडीशी परतून घ्यायची। तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा या भाजीसाठी मी वापरते। कांदा तेलात टाकला आणि परतून घ्यायचा आहे। कांदा असा हा भाजून झालेला आहे, जास्तही आपल्याला हा जाळायचा नाही, असा मऊ झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते। तर या ठिकाणी मी 1.5 चमच मिरची पावडर टाकते आणि अर्धा चमच धने पावडर,
आपल्या चवीनुसार गरम मसाला, तर या ठिकाणी मी किचन किंग गरम मसाला वापरला आणि चिमूटभर हळद. तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि ते जळतही नाही. थोडंसं परतून घेतलं का या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते. शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि ते बारीक करून घेतलेले शेंगदाणे या कांद्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेतलं कमी गॅसवरती. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकू. ह्या शेंगांच्या आतलं जे सूप आहे ते टाकते. असं थोडंसं या मसाल्यांमध्ये पाणी टाकलं ना, मसाले व्यवस्थित असे भाजले जातात. तेल सुद्धा सुटते भाजीला आणि भाजीला रंगही चांगला येतो. थोडंसं परतून घेतलं त्यानंतर ह्या ज्या शेंगा आहे त्या टाकायच्या आहे. तर आता जे शेंगांच्या आतमध्ये पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे, ते आपल्याला नंतर टाकायचं आहे. फक्त शेंगा टाकलेल्या आहे आणि ह्या मसाल्यामध्ये ह्या ज्या शेंगा आहे शिजवून घेतलेल्या त्या परतून घ्यायच्या. तर ही जी भाजी आहे ना मैत्रिणींनो, अगदी सोपी आहे. कितीही घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट ही भाजी होते. काही जास्त वेळ लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाटणही करायची गरज नाही. परतून घेतलेलं आहे. असं थोडंसं तेल सुटलं का त्यानंतर मग पाणी टाकायचं आहे. जे शेंगांच्या आतलं शिजवलेलं पाणी होतं ना थोडंसं, तेही टाकलं आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आता ह्या भाजीमध्ये. शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, पण जास्त पातळसर सुद्धा ही भाजी चवीला चांगली अशी लागत नाही. थोडी घट्टसरच राहू द्या. साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. गॅसची फ्लेम मोठी आहे आता आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅस कमी करू. गॅस कमी केलेला आहे. मस्त उकळी आल्यानंतर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. शेंगा शिजत असताना मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता जर का तुम्हाला आवश्यकता वाटलीच तर मीठ टाका, नाहीतर नाही टाकलं काही हरकत नाही. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. भाजी मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 5 मिनिटामध्ये बनवता येईल अशी साधी, सोपी आणि चवीला मस्त अशी आपली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा.